गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे। तर आता आपण आज माझा वीक ऑफ आहे, म्हणजे माझा सुट्टीचा दिवस। तर आज मी मुंबईला फिरायला जायचा प्लॅन केला आहे, ते सुद्धा एकटीने। चला तर मग आता दाखवते तुम्हाला पुढे मी कुठे कुठे जाणार आणि काय काय बघणार आहे ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सकाळचा टायमिंग आहे, गर्दी खूप असेल म्हणून मी कल्याण डाऊन मारते। तर कल्याणवरून आपण पुढे दादरपर्यंत जाणार आहोत आणि ट्रेन आता थांबेल। आधी ट्रेनमध्ये चढते, तर ट्रेनमध्ये बसले आता इथून कल्याण टाऊन मारून आपण चाललो आहे दादरला उतरून आपण जाणार आहोत सगळ्यात पहिले बाप्पाच्या दर्शन सिद्धिविनायक, आणि मग तिकडून पुढे बघू कुठे जायचं काय करायचं तो अजून प्लॅन नाही झाला। चला तर मग आता आधी आपण कल्याणला पोहोचूया, कल्याणवरून दादरला जाऊया। आता आपण डोंबिवलीला येऊन थांबलो। तर आता मी दादर स्टेशनला पोहोचली आहे आणि मी थांबली आहे थोडा वेळ, कारण ऋतू येतोय मला भेटायला। ऋतू म्हणजे माझा कॉलेजमधला खूप चांगला मित्र आणि माझा कलिगसुद्धा आहे तो, आणि त्याने अचानक फोन केला, बोला तो ये दादरला, आपण दादरला भेटूया। तर मग आता आम्ही भेटणार आहोत, त्याच्यानंतर मी पुढे जाईन बाप्पाच्या दर्शनाला। तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तोंड लपवत आला पण आला। तर आता आपण चाललो आहे देवळाच्या दिशेने। पुढे जाऊन टॅक्सी भेटतील, ते टॅक्सी पकडून आपल्याला पुढे जायचं। तर भरपूर दिवसांनी आज ऋतूला भेटली, बरं वाटलं मला। सकाळी सकाळी आला एवढा भेटायला मला, आणि ते सुद्धा दादरला आला ठाण्यावरनं। तर आता आपण इथून टॅक्सी पकडणार आहोत आणि मग पुढे बघू पुढचा प्रवास कसा होतोय ते। तर हे जे समोर कामत फास्ट फूड आहे, इथून लाईन आहेत, इथून आपल्याला सिद्धिविनायकला जायला टॅक्सी मिळतात। तर हा जो समोर मोची जावळे मार्गचा बोर्ड दिसतोय, त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला टॅक्सी मिळते। तर आता आपण प्रवेशद्वारावर पोहोचलोय सिद्धिविनायक मंदिराच्या। तर आता आतमध्ये जाऊया। तर मी येऊन पोहोचले देवळात। आतमध्ये जाण्यासाठी खूप लाईन तर नाही आहे, बरं आहे, पटकन दर्शन होईल आपलं। आता आपण जाऊया पुढे। बाप्पाचं दर्शन मी इथूनच दाखवते तुम्हाला लाईव्ह। तर इथे लाईव्ह दर्शन दाखवतं, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी इथूनच तुम्हाला दाखवते। पण बाप्पासाठी दुर्वा आणि जास्वंदी घेतली आहेत। तुम्ही बघू शकता आपण आता बाहेर आलो आहे दर्शन घेऊन, आणि हा आहे मंदिराचा कळस आणि हे आहे मंदिर। तर आतमध्ये दर्शन पटकन झालं, आज गर्दी नव्हती, होळी होती, मला वाटलेलं खूप गर्दी असेल पण नव्हती। तर इथे यायला आहे ना आपल्याला दादरवरनं जी टॅक्सी शेअरिंग मिळते ना, तर ती 13 रुपये सीटप्रमाणे आपल्याला घेऊन येते, मंदिराच्या बाहेरच सोडते। आणि मंदिराच्या बाहेरूनच तुम्हाला मिठाईवाले वगैरे चपलांसाठी वगैरे अडवतात। तर ते त्याच्यानंतर आतमध्ये आलो, 2 मिनटात माझं दर्शन झालं, आणि खरं तर आज गर्दी नव्हती त्याच्यामुळे माझं दर्शन खूप छान झालं। तर आता आपण इथे थोडा वेळ थांबूया, त्याच्यानंतर इथून माझा विचार चालला आहे आता महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जायचा। चला तर मग आता तिथे जाऊया। तर आता आपण सिद्धिविनायक मंदिरातनं निघालो आहे, आणि आता आपल्याला इथे बस स्टॉप आहे सिद्धिविनायक मंदिराच्या 2 मिनटं पुढे। तिथून आपल्याला महालक्ष्मीला जायला 37 नंबरची बस मिळते, तर ती बस पकडून आता आपण महालक्ष्मीला जाणार आहोत। तर हे बस नंबर आहे तिथे, त्यातली 37 नंबर महालक्ष्मीला जाते, आणि हाजी अलीला जाणाऱ्या बऱ्याच बसेस आहेत असं मला कळलं आहे। तर आता बघू, जी पहिली बस येईल ती पकडून आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊ। सिद्धिविनायक मंदिर ते महालक्ष्मी मंदिर AC बसचं तिकीट आहे 13 रुपये। तर आपण आता पुढे प्रवासाला सुरुवात करूया। आता आपण बसमधून महालक्ष्मी मंदिर बस स्टॉपला उतरलो आहे। बसमधून येताना मला एक त्र्यंबकेश्वर मंदिर दिसतं, तर आधी तिथे जाऊया, ते दर्शन घेऊया। तुम्ही बघू शकता हा जो माझ्या मागे कळस दिसतोय ना, ते त्र्यंबकेश्वर मंदिर। तर तिथे जाऊन आपण आधी दर्शन घेऊया आणि मग महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊया। तर हे आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर, तर आधी इथे जाऊन दर्शन घेऊया। त्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूलाच हा गेट आहे, इथून आपण महालक्ष्मी मंदिरासाठी निघू शकतो। तर आता मी तिथून निघाली आहे। तर झालं असं की आम्ही आज म्हणजे मी आणि माझे कलिग्स मिळून आम्ही जाणार होतो त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वरला नाशिकला, पण काही कारणांमुळे माझा प्लॅन कॅन्सल झाला. त्याच्यामुळे खूप मनाला रुकरुक लागलेली. पण साक्षात महादेवांनी मला दर्शन स्वतःहून दिलं. त्र्यंबकेश्वर मंदिर इथे सुद्धा आहे हे मला माहीत नव्हतं. तर पहिल्यांदा मी आली त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि खूप प्रसन्न वाटलं. तर आता तिथून आपण जाणार आहोत पुढे महालक्ष्मी मंदिरात. चला तर मग आता पुढचा प्रवास दाखवते. तर समोर जो कळस दिसतोय तो महालक्ष्मी मंदिराचा आहे. तर आता जाऊया दर्शनाला. तर आता आपण पोचलोय मंदिराजवळ. तर आता वरती जाऊन दर्शन घेऊया. आणि हे देवीसाठी घेतलंय मी एक कमळाचं फूल. नशीब खूप चांगलं आहे, मंदिर रिकाम आहे हे सुद्धा. तर डायरेक्ट जाऊन दर्शन घेऊया. तर आता आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालंय. खूप छान दर्शन झालं. इथे सुद्धा गर्दी बिलकुल नव्हती, लगेच मला दर्शन मिळालं. आता इथून माझं आहे 3रं होणार होतं डेस्टिनेशन, पण आता हे 4थं डेस्टिनेशन आहे, कारण त्र्यंबकेश्वराचं सुद्धा दर्शन झालं. तर आत्ता आपण इथून जाणार आहोत बाबुलनाथला. चला तर मग आता बाबुलनाथला जाऊया. महालक्ष्मी मंदिरापासून 5 मिनटं वॉकिंगवरती हा रूट आहे. इथे आपल्याला जसलोक हॉस्पिटलचा जो बस स्टॉप आहे तिथे आलो की आपल्याला हे बस नंबर आहेत त्यातली 62, 57, 83 या बस बाबुलनाथ मंदिरला जातात. तर आता त्यातली एक जी बस येईल ती पकडून आपण जाणार आहोत पुढे. तर महालक्ष्मीवरनं अगदी बसने 5 मिनिटात मी पोहोचले. बाबुलनाथ मंदिरच्या थोडंसं जवळच बस स्टॉप आहे. तर त्या बस स्टॉपला तर इथून आपण पुढे चालत थोडंसं 2 मिनिटावरती आहे. तिथून आपण बाबुलनाथच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर आता ही महालक्ष्मी ते बाबुलनाथपर्यंत जी बसची जी तिकीट होती ती फक्त नॉन एसीची फक्त 5 रुपये होती. तर आता पुढे जाऊन आपण बघूया. आता बाबुलनाथचं दर्शन घेऊया. आता आपण अगदीच बाबुलनाथ मंदिरच्या समोर आहे. इथे हा चौक आहे, बाबुलनाथ मंदिर चौक. तर हा जो छोटा रस्ता दिसतोय ना समोर, तो आहे हँगिंग गार्डनला जायचा रस्ता आणि हे आहे बाबुलनाथ मंदिर. तर चला आता पुढे जाऊया. हा रस्ता जातो हँगिंग गार्डन, म्हणजेच म्हातारीचं बूट असलेलं जे ठिकाण आहे तिथे. आणि हा आहे आपला बाबुलनाथचा रोड. तर चला आता आतमध्ये जाऊया. बाबुलनाथला ना आपण मागे पण 2दा येऊन गेलो आहे. आता ही माझी 3री वेळ आहे. तेव्हा सगळ्यांना घेऊन आलेली मी, आई बाबा वगैरे होते सोबत. आता मी एकटीच आहे. ही इलेक्ट्रिक बग्गी आहे. ज्यांना चालण्याचा वगैरे त्रास होतो त्यांना मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत नेऊन सोडलं जातं. इकडे आल्यावर ना नेहमी माझ्या आंब्यांवर लक्ष जातं. तर मस्त आंबा धरला आहे हा. पूर्ण झाड असं आंब्यांनी भरलं आहे. छान वाटतं आहे. वारा खूप छान येतो इथे थांबल्यावरती, त्याच्यामुळे बरं वाटतं अजून. तर बाबुलनाथचं दर्शन झालं. खरं तर मंदिर बंद व्हायच्या वेळेला मी पोहोचले, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. नीट दर्शन नाही झालं, पण ठीक आहे. त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं. महादेव ते महादेवच, ते नावं वेगवेगळी आहेत त्यांची. तर एका ठिकाणी तरी चांगलं दर्शन झालं याचा मला खूप आनंद आहे. आता इथून मी विचार करते, बघू जमलं तर गिरगाव चौपाटीला जाऊचं आणि तिकडनं मग घरी रिटर्न. चला तर मग आता पुढे कंटिन्यू. तर देवदर्शन तर सगळं झालं आहे आता. आणि खरं तर भूक लागली मला खूप, म्हणून मी चालले गिरगाव चौपाटीला. चौपाटीवर काहीतरी असं साधंसं खाईन आणि मग घरी रिटर्न. चला आता गिरगाव चौपाटीला जाऊया. तर आता आपण गिरगाव चौपाटीला येऊन पोचलो आहे. थोडा वेळ इथे थांबून मग काहीतरी खाऊन मग घरी जायला निघेन. तर आता इथे गिरगाव चौपाटीला एका फूड स्टॉलजवळ मी थांबली आहे आणि त्यात मी ऑर्डर दिली आहे. बघू आता ती ऑर्डर येते कधी आणि मग त्यानंतर खाऊन आपण घरी जायला निघू. हा आपला मैसूर मसाला डोसा आला आहे. आता तो खाऊया. बघू पोट नाही भरलं तर अजून काहीतरी खाऊया. तर आता आपला डोसा खाऊन झाला आणि हा मिंट मोहितो सोडा घेतला आहे. तर आता हा पीत आपण स्टेशनला जाऊया आणि तिथून घरी. तर आता खाऊन पिऊन झालं आहे आपलं आणि इथूनच आहे ना गिरगाव चौपाटीच्या बाहेर थोडंसं आलं ना की समोर चर्नी रोड स्टेशन आहे आणि सेफी हॉस्पिटल पण दिसतं इथं. तर आता तिथून आपण ट्रेन पकडून दादरला जाऊया आणि दादरवरनं घरी. तर आता आपण आलो आहोत परेल स्टेशनला. चर्नी रोडवरनं ट्रेन पकडून मी उतरली प्रभादेवीला आणि तिकडनं म्हटलं परेलवरून परेल ट्रेन पकडेल. आता डोंबिवली ट्रेन लागली आहे. तर तिने आता आपण घरी जाऊया. तर हा व्हिडिओ आता इथेच संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तसंच मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.